माहिती आहे अगोदर. तर आपण ज्या सरांना इन्व्हाइट केलं आहे त्यांच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देतो, की सर स्वतः ऍक्च्युली सीए असल्यामुळे ते 11वी पासूनच कॉलेज, बोर्ड, विद्यापीठ तसेच सीएच्या एक्झाम मध्ये ते टॉपर आलेले आहेत. ही अतिशय अभिमानाची बाब आहे आपल्या नाशिक जिल्ह्याच्या दृष्टीने. आणि त्यामुळे सीएचा जो अभ्यासक्रम आहे अतिशय सोप्या पद्धतीने गेल्या 30 वर्षापासून 25 ते 30 वर्षापासून ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत आहे. त्यानंतर क्वालिफिकेशनच्या संदर्भात बोलायचं झालं तर सरांचं एम.कॉम, एफसीए, यूजीसी, नेट सरांचं क्वालिफाईड आहेत. त्यानंतर पार्टनर ऑफ सीए फर्म अँड प्रिन्सिपल ऑफ पारक क्लासेस. ही वॉज टॉपर इन एव्हरी एक्झाम. ही स्टार्टेड टीचिंग ऍट द, हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे बाळांनो. ही वॉज टॉपर इन एव्हरी एक्झाम. कारण प्रत्येकाला वाटतं की एक्झाम मध्ये टॉपर यावं, पण सरांनी जितक्या काही एक्झाम आतापर्यंत दिलेल्या आहे तर सर्वच एक्झाम मध्ये सरांनी टॉप केलेला आहे. त्याच्यानंतर ही स्टार्टेड टीचिंग ऍट द एज ऑफ 17 इयर. वयाच्या 17व्या वर्षापासून सर टीचिंग या फील्डमध्ये काम करतात ऍज अ टीचर म्हणून. ही गॉट मोर दॅन 30 आदर्श शिक्षक अवॉर्ड्स. तर 30 पेक्षा जास्त त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कारांनी पण सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि दुसरी अतिशय अभिमानाची गोष्ट अशी की सर तर टॉपर आहेतच एक्झाम मध्ये, पण त्यांचे स्टुडंट सुद्धा वेगवेगळ्या एक्झाम मध्ये टॉपर्स आलेले आहेत, येत आहेत आणि येत राहतील. अशा पद्धतीचं सरांचं एक छोटासा इंट्रोडक्शन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सरांचं कार्य याच्यापेक्षाही खूप मोठं आहे, ऍक्च्युली सोशल वर्क पण खूप सारं आहे. तर मी सरांना आता वेळ वाया न घालवता रिक्वेस्ट करतो की आमच्या स्टुडंट्स आणि पॅरेंट्सला आपलं व्हॅल्युएबल गाईडलाईन द्यावं आणि कॉमर्स शाखेसंदर्भात एक अवेअरनेस आमच्या एरियामध्ये क्रिएट करण्यासाठी आमचं मार्गदर्शन किंवा हेल्प आम्हाला करा. तर थँक्यू पारक सर. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशी सरांनी माहिती दिली आहे. आता मी सुरुवात करतोय. सर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे एकदम? येस, क्लिअर. येस सर. मित्रांनो, माता सरस्वतीच्या चरणी कोटी कोटी वंदन. सर्व मान्यवरांना मनापासून स्पंदन. आणि कॉमर्स शाखेविषयी माहिती मिळवण्यासाठी आलेल्या तुम्हा सर्वांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. फ्रेंड्स, एक मिनिट. मित्रांनो, माता सरस्वतीच्या चरणी कोटी कोटी वंदन. ओके. आता मध्ये जो तुम्हाला आवाज येत होता दॅट वॉज, हेच जेव्हा आपण फेसबुक यूट्यूबवर पण चाललेला आहे त्यावेळेस तो आवाज रिपीट होत होता, त्यामुळे मी तो आवाज थोडा बंद केला. आता सरांनी जी माहिती करून दिली, सर्वप्रथम सरांचे आणि विवेकानंद इन्स्टिट्यूटचे आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे, इन्क्लुडिंग ऑल द स्टुडंट्स. आपल्याशी आत्ता जे संवाद साधत होते आपले किरण आरोटे सर, जे स्वतः संचालक आहे एज्यू परिवर्तन सर्व्हिसेस नाशिकचे. स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स पिंपळगाव बसवंतमध्ये सुरू झालेली ही संस्था, ह्या संस्थेमध्ये ते आहेत. शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचा 11 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. आणि 2012मध्ये मला आठवतं की सरांना आम्ही आदर्श शिक्षक पुरस्कार दिला होता PTA या संस्थेतर्फे. असे आपले सर, आणि ह्या सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला ही माहिती दिली. खरं म्हणजे जेव्हा त्यांनी सांगितलं की पिंपळगाव बसवंतमध्ये आमचं हे इन्स्टिट्यूट आहे आणि आम्हाला त्याबद्दल तुमचं गायडन्स हवं आहे, अतिशय आनंद झाला. कारण पिंपळगाव हे माझं जन्मगाव, आम्ही मूळचे त्याच गावचे. आता नाशिकमध्ये येऊन जवळपास 30-35 वर्ष झालेत, परंतु जन्मगाव आणि जिथून सुरुवात केली हे खूप महत्त्वाचं. कॉमर्सबद्दल सरांनी जे सांगितलं की काय होतं आहे, छोट्या गावामध्ये असं वाटतं की आपण सायन्समध्ये जावं, सायन्समध्ये करिअर करावं, सायन्समध्ये आपल्याला डॉक्टर इंजिनियर होता येतं, त्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मित्रांनो, आज पिंपळगावमध्ये माझे जवळपास 8 ते 10 विद्यार्थी हे CA कंप्लीट झालेले आहे.
काही नाशिकमध्ये प्रॅक्टिस करताय, काही पिंपळगावलाही करताय. अशा पद्धतीने छोट्या छोट्या गावातूनही आता CA करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे. मी आता तुम्हाला जेव्हा पुढची स्लाइड दाखवेल, प्रेझेंटेशन सुरू करेल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की अनेक असे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या गावातून आल्यानंतर, मराठी माध्यमातून आल्यानंतर सुद्धा त्यांनी कॉमर्समध्ये येऊन खूप चांगलं करिअर जे आहे ते केलेलं आहे. आता काय होतं, आपण विद्यार्थी म्हणून पूर्वी असं व्हायचं, जेव्हा मी 1998 मध्ये 10वी-12वी ज्यावेळेस होतं त्यावेळेस अनेकांचं असं म्हणणं असायचं की तुम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले म्हणे तुम्ही सायन्समध्येच गेले पाहिजे. मी सुद्धा आधी सायन्समध्ये गेलो. सायन्समध्ये मी ठरवलं करिअर करायचं, पण मला काही दिवसात लक्षात आलं की सायन्स इज नॉट फॉर मी, और आय वॉज नॉट फॉर द सायन्स, असं माझ्या लक्षात आलं. आणि मग मी ठरवलं की आता सायन्समधून कॉमर्समध्ये यायचं. सायन्समधून मी कॉमर्समध्ये आलो. कॉमर्समधले इतके इंटरेस्टिंग सब्जेक्ट बघा, कॉमर्स का बरं निवडलं जातं? पहिली गोष्ट, ज्यांना सायन्समध्ये इंटरेस्ट नसतो असे लोक कॉमर्समध्ये येतात, ती जुनी गोष्ट झाली. आता मात्र कॉमर्समध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चालली. आपल्या नाशिकमध्ये आता येत आहे, पण मुंबईमध्ये अनेक वर्षांपूर्वी पासून असं चाललेलं आहे की जेव्हा कॉलेजची मेरिट लिस्ट लागते ना, तेव्हा काही कॉलेजेसमध्ये कॉमर्सची मेरिट लिस्ट जास्त असते, सायन्सची त्याच्यापेक्षा कमी असते, कारण ते विद्यार्थी कॉमर्समध्ये जाणं पसंत करतात. आपल्यापैकीही अनेक विद्यार्थी, आज आम्ही सिलेक्टेड विद्यार्थ्यांना निवडले ज्यांना कॉमर्समध्ये यायचं 10वी नंतर. तुम्ही कॉमर्समध्ये येण्याचं निवडलंय, खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण बघा, कमी खर्च, कमी वेळ, कमी अभ्यास, अभ्यासही कमी असतो, इतका जास्त अभ्यास नसतो. अशामध्ये होणारा जर कुठला कोर्स असेल आणि कुठली स्ट्रीम असेल तर ती स्ट्रीम म्हणजे आपली कॉमर्स स्ट्रीम आहे. कॉमर्समध्ये अतिशय कमी खर्चामध्ये आपलं जे आहे एज्युकेशन कंप्लीट होऊ शकतं आहे. त्यामुळे तुम्ही अतिशय योग्य निवड केली. आता मीडियम कुठलं घ्यायचं, कशामध्ये जायचं, ह्या एक एक गोष्टी आपण सिलेक्ट करत जाऊया, ह्या एक एक गोष्टी आपण ठरवत जाऊया. सर्वात पहिली गोष्ट येते की 11वीमध्ये कॉमर्समध्ये येण्याचं ठरवल्यावर पुढे काय काय कोर्सेस आहे, स्टेज वाईज आपण पुढे जाऊयात. 10वीमध्ये ज्यांना 97% मिळालेले आहे असेही विद्यार्थी माझ्याकडे कॉमर्समध्ये येतात. ज्यांना 50% आहे असेही विद्यार्थी कॉमर्समध्ये येतात. म्हणजे कॉमर्स ही अशी फील्ड आहे ना जी सगळ्यांना सामावून घेते. कोणीही असू द्या, अगदी टॅलेंटेड असेल, खूप हुशार असेल, खूप जास्त पर्सेंटेजवाले असेल किंवा कमी पर्सेंटेजवाले असेल, त्यांना सुद्धा याच्यामध्ये करिअरची खूप चांगली संधी असते. आणि कंपॅरिझन जेव्हा आपण करतो पैशाचं, त्याच्यासोबतच वेळेचं, आज सायन्समध्ये असे कोर्सेस आहे जिथे आपल्याला अनेक वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, 9 वर्ष मास्टर डिग्री मिळेपर्यंत लागून जातात. त्याच्यानंतरही कॅपिटल खूप जास्त लागतं. उद्या तुम्ही डॉक्टर झालेत, डॉक्टर झाल्यानंतर स्वतःचा दवाखाना टाकायचा. आजकाल असं छोटंसं क्लिनिक टाकून काम चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मोठा दवाखाना टाकावा लागेल, त्याच्यासाठी कॅपिटल लागणार आहे. तुम्ही इंजिनियर झाले आणि ठरवलं की स्वतःची साईट तुम्ही बनवायची, स्वतःचं प्रोफेशन, स्वतःचा बिझनेस सुरू करायचा, तर त्याच्यासाठीही भरपूर पैसा लागतो. परंतु कॉमर्समध्ये लागणारा पैसा अतिशय कमी असतो. ज्यावेळेस मी CA कंप्लीट केलं तेव्हा मला किती पैसा लागणार होता पुढे प्रॅक्टिस सेट करायला? काहीच नाही. एक स्वतःचं लॅपटॉप, कम्प्युटर, स्वतःचं छोटंसं ऑफिस जरी नसलं तरी तुम्ही घर बसल्या काम करू शकतात. आज तर सगळेच लोक वर्क फ्रॉम होम करताय. पण CNसाठी हे आधीपासून होतं. म्हणजे तुम्हाला काय असं खूप मोठं ऑफिस टाकलं पाहिजे असं काही नाही. अनेक कामं अशी आहेत जी क्लायंटच्या इथे जाऊनच आपण करू शकतो. जसं बँकेचं ऑडिट असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं ऑडिट असेल, विविध संस्थांचे ऑडिट असतील, अकाउंटिंग असतील, हे सगळे कामं आपण तिथेच जाऊन करू शकतो. त्यामुळे कॉमर्समध्ये शिक्षण घेतानाही कमी खर्च आणि शिक्षण घेऊन झाल्यानंतर पुढे सुद्धा खर्च जो आहे तो कमी लागतो, जास्त खर्च त्या ठिकाणी लागत नाही. मग आता मी थोडंसं
तुम्ही 10वी पास झाल्यानंतर आता कॉमर्समध्ये येत आहात, सब्जेक्ट कोणते निवडायचे, सब्जेक्ट निवडताना कोणती काळजी घ्यायची, ह्या गोष्टीही तुमच्याशी मी शेअर करणार आहे. कॉमर्समध्ये बघा, सब्जेक्ट्समध्ये जास्त आपण म्हणतो ना की सिलेक्शनमध्ये इकडे तिकडे सिलेक्शन करू, कोणतं सिलेक्शन करू, कशातलं सिलेक्शन करू, इतकं काही किचकट काम नसतं. कारण कॉमर्समध्ये 6-7 विषयांपैकी फक्त 2च ठिकाणी तुम्हाला ऑप्शन असतं. एक मॅथमॅटिक्स घ्या किंवा SP घ्या, हे एक ऑप्शन आहे. आणि दुसरं जे आहे, दुसरं ऑप्शन तुमच्याकडे जे असतं लँग्वेजचं ऑप्शन आहे. मराठी, हिंदी याच्यापैकी कुठलं तरी ऑप्शन तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे सब्जेक्ट सिलेक्शन सुद्धा खूप सोपं आहे. तुम्ही इझिली सब्जेक्ट सिलेक्ट करून घेतले. आता सब्जेक्ट सिलेक्ट करताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, मराठी मीडियम घ्यायचं का इंग्लिश मीडियम घ्यायचं. अनेक विद्यार्थी जेव्हा येतात माझ्याकडे, सर आम्ही छोट्या गावातून आलोय, आमचं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठी माध्यमात आहे. आज मुद्दाम आपण मराठीमध्ये घेतोय सेमिनार. मागच्या संडेला सेमिनार झालं होतं इंग्लिश आणि हिंदीमध्ये. आज मराठीमध्ये याच्यासाठी घेतोय की अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातले आहे. अनेक नाही, सगळेच विद्यार्थी ग्रामीण भागातले आज दिसत आहे. मग यांचा असं विचार येतो की सर आमचं आत्तापर्यंत मराठी मीडियम आहे, तर आता आम्ही इथून पुढे मराठी माध्यमच ठेवायचं का इंग्लिश मीडियम घ्यायचं. आमचं इंग्लिश चांगलं नाही, इंग्लिश आम्हाला बोलता येत नाही, समजतं पण बोलता येत नाही. मग आम्ही काय केलं पाहिजे. त्यांच्यासाठी मी नेहमी सांगतो असं, एकूण सगळ्या विषयांपैकी जेवढे विषय तुमच्याकडे आहे त्या सगळ्या विषयांमध्ये जर तुम्ही विचार केला ना, तर फक्त आणि फक्त 50% ऑफ द सब्जेक्ट जे आहे ते मीडियम बदलल्यानंतर बदलतात म्हणजे ते इंग्लिशमध्ये असतील किंवा मराठीमध्ये असतील. म्हणजे 3 विषय तुमचे, तुम्ही मीडियम कुठलाही घ्या, इंग्लिश मीडियम घ्या, मराठी मीडियम घ्या, सारखेच असतात. आणि फक्त 3 विषय वेगळे असतील. अकाउंट तुम्हाला इंग्लिशमध्येच असणार आहे, तुम्ही कुठलेही मीडियम घेतलं तरी सुद्धा. फक्त इकॉनॉमिक्स, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आणि सेक्रेटरियल प्रॅक्टिस ऑर मॅथमॅटिक्स हे विषय, मॅथ सुद्धा इंग्लिशमध्येच असतं. हे 3 विषय जे आहे ते तुमचे मराठीमध्ये आहे. जर मराठी मीडियम घेतलं तर, इंग्लिश मीडियम घेतलं तर इंग्लिशमध्ये आहे. आणि इतक्या वर्षाचा माझा जो अनुभव आहे, लक्षात ठेवा, हे विषयांचा अभ्यास इंग्लिशमध्ये करणं खूप सोपं आहे ॲज कम्पेअर टू मराठी. बिकॉज इन इंग्लिश व्हेन वी से लॉ ऑफ डिमांड, इट इज इझी टू प्रोनाऊन्स ॲज वेल ॲज इझी टू राईट. पण हेच जेव्हा मराठीमध्ये मी म्हणणार, मागणीचा सिद्धांत लिहायला वेळ लागतो, मागणीचा वक्र लिहायला वेळ लागतो, समजायलाही वेळ लागतो. त्यामुळे प्रत्येकाने ठरवायचं आहे की आपल्याला इंग्लिश मीडियम घ्यायचं आहे. कारण पुढे बिझनेसमध्ये तुम्हाला इंग्लिश जास्त लागणार आहे. सगळे आपले लॉ जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. GST ॲक्ट असू द्या, इन्कम टॅक्स ॲक्ट असू द्या, सगळं जे आहे ते इंग्लिशमध्ये आहे. मग मातृभाषेवर प्रेम खूप चांगली गोष्ट आहे, मराठी माध्यम खूप चांगली गोष्ट आहे. पण आता करिअरच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी इंग्लिश मीडियम निवडायचं. मग विद्यार्थ्यांना प्रश्न असायचा की सर आमच्या गावामध्ये तर मराठी मीडियमच आहे, इंग्लिश मीडियम नाही. तर ती सुद्धा जी तुमची समस्या होती, ती समस्या आधी जसं किरण सरांनी सांगितलं, ती समस्या सुद्धा तुमची सॉल्व्ह झालेली आहे. आता तुमच्या इथे सुद्धा इंग्लिश मीडियम उपलब्ध आहे. सो यू मस्ट ऑप्ट फॉर इंग्लिश मीडियम ओनली. तुम्ही इंग्लिश माध्यमासाठीच जा, त्याचा खूप फायदा होतो भविष्यामध्ये, लक्षात ठेवा. आता 10वीला पास झालो. 10वी नंतर जसं ह्या मागे एक मॅडम दिसत आहे की त्यांना शंका येते, त्यांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. त्या बिचाऱ्या विचार करताय की कशात जायचं, कॉमर्स घ्यायचं, सायन्स घ्यायचं, कोणत्या ह्याच्यात जायचं, कशात करिअर करायचं. तर डोंट वरी, करिअर करताना 2 गोष्टी ठरवायच्या. एक गोष्ट, आज आपल्याला त्याच्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. खर्च म्हणणार नाही मी याला. काही लोक येतात विचारतात, सर CA करण्यासाठी किती खर्च लागतो, MBA होण्यासाठी किती खर्च लागतो. मी म्हणतो हा खर्च नाहीये, ही इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट, सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट.
एज्युकेशन आणि हेल्थ ही सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट असते, लक्षात ठेवा. ज्यांनी चांगलं एज्युकेशन घेतलं ना, ते लोक आज घरात बसून वर्क फ्रॉम होम करून सुद्धा आपला 5 आकडी पगार मिळवता आहेत. आणि एज्युकेशन नसलेले बिचारे बाहेर जात आहे, परंतु तेवढी इन्कम मिळत नाहीये. आज असं होत आहे. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट आहे की इन्व्हेस्टमेंट किती लागणार आहे त्याला. आज डॉक्टर व्हायचं असेल तर आपला इन्व्हेस्टमेंट लाखो काय आता करोडोमध्ये झालेली आहे. इंजिनिअरिंगचं पण तेवढंच आहे. पण कॉमर्समध्ये BCom, MCom जे आता पुढे मी सगळे सांगणार आहे, अहो ते करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. नाममात्र खर्च आहे. एकदम कमी खर्चामध्ये होतं म्हणजे तुमचा पैसा वाचतोय, इन्व्हेस्टमेंट कमी, वेळ सुद्धा लागणारा कमी, आणि पुढे त्याच्यातून रिटर्न्स कसे मिळू शकतात, रिटर्न्स कसे येऊ शकतात. चला तुम्हाला आता मी आत्ताचं उदाहरण देतो. मी नंतर एक यूट्यूबचा व्हिडिओ माझा शेअर करणार आहे. एका न्यूज चॅनलने माझी मुलाखत घेतली होती की लॉकडाऊनमध्ये कुठल्या स्ट्रीमला जास्त महत्त्व प्राप्त होईल. तिथे कॉमर्सबद्दल बोलण्यासाठी मला बोलवलं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं की लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम करायचं आहे सपोज. तर मला सांगा मित्रांनो, डॉक्टर, विथ ड्यू रिस्पेक्ट, डॉक्टरांच्या प्रती आपल्या सगळ्यांना खूप रिस्पेक्ट आहे, परंतु डॉक्टर घरात बसून लोकांचा इलाज नाही करू शकणार. त्यांना जावंच लागेल हॉस्पिटलमध्ये. इंजिनियर घरामध्ये बसून रस्ते बांधण्याचं काम किंवा मेकॅनिकल असेल, फॅक्टरीमधलं काम घरी बसून नाही करू शकत. पण आपण कॉमर्सवाले खूप लकी आहोत. कॉमर्सवाले लकी कसे? मी गेल्या वर्षभरापासून घरातच बसून माझी CA ची प्रॅक्टिस, सगळं ऑनलाईन झालंय होता. रिटर्न फाईल करायला ऑनलाईन असतं सगळं काही. क्लायंटला बोलवण्याची गरज नाही, क्लायंटकडे जाण्याची गरज नाही. म्हणजे इथेच बसून आपण सगळं ते ऑनलाईन करू शकतो. दुसरी गोष्ट आहे, फीज पण ऑनलाईन मिळते, ती घेण्यासाठी पण जायची गरज नाही. रिटर्न सगळे ऑनलाईन अपलोड करायचे आहे. त्यामुळे इतकं काम आपलं इझी झालंय की बाहेर पडण्याची गरज नाही. सोपं काम झालं. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये कॉमर्सवाल्यांनी घरात बसून अकाउंटिंग असेल, टॅक्सेशन असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचं असेल, बँकेच्या लोनचं प्रपोजलचं काम असेल, ते आपण वर्क फ्रॉम होममध्येही करू शकतो, बाहेर जाऊनही करू शकतो. त्यामुळे त्याचाही एक महत्त्वाचा फायदा आहे. आता पूर्वी कसं होतं, तुम्हाला मागे नाशिकमधले जे काही महत्त्वाचे न्यूजपेपर आहे त्याच्यामध्ये जेव्हा मागच्या वर्षी 13 ऑक्टोबरला निर्णय आला CA इन्स्टिट्यूटचा, आम्ही अनेक वर्ष त्यांच्या मागे लागलो होतो की तुम्ही 10वी नंतरच विद्यार्थ्यांना जर CA साठी नोंदणी करता आली तर त्यांना अभ्यासाला जास्त वेळ मिळेल. दे कॅन हॅव ॲम्पल ऑफ टाईम टू स्टडी. आता काय होतंय की आपल्याला 12वी नंतर असायचं जेव्हा, तेव्हा अभ्यासाला खूप कमी वेळ मिळायचा, कमी वेळेमध्ये अभ्यास करावा लागायचा. परंतु आता मात्र आपल्याला अभ्यासासाठी जास्त वेळ मिळणार आहे. तुम्ही सगळे आता 10वी पास झालेले आहात कम्प्लिटली, पूर्ण गॅरंटी नाही. खूप लकी लोक आहात तुम्ही की 10वी तुम्ही आता आरामात पास झाले विदाऊट एनी रिस्क. नाही तर बाहेर जा, लाखो विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा होणार, त्यापेक्षा खूप चांगला निर्णय घेतला. 10वी पास झाल्यानंतर आता 11वी मध्ये आल्यावर पूर्वीच्या विद्यार्थ्यांना 12वी जोपर्यंत ॲपियर करत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशनला चान्सच नाही, पुस्तकं मिळत नाही, अभ्यास सुरू करता येत नाही. आता मात्र 10वी नंतर लगेच CA साठी रजिस्ट्रेशन करता येतं. म्हणजे इकडे आपलं 11वी 12वी ही पण गाडी चाललेली आहे, दुसरीकडे आपली CA ची गाडी पण चाललेली आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला ॲट अ टाइम करता येत आहेत. हे पॉसिबल आता झालेलं आहे. याची मागणी आम्ही CA इन्स्टिट्यूटकडे अनेक वर्ष करत होतो, ते कंप्लीट झाले. हे दोन्ही तिन्ही पेपरमध्ये जे आलेलं होतं त्याच्याबद्दलची माहिती ही तुमच्या डोळ्यासमोर मी ठेवली. आता कॉमर्समध्ये आल्यानंतर काय करायचं? काही पालक येतात, ते म्हणतात सर कॉमर्समध्ये मुलाला टाकलं ना की तो खूप टाइमपास करतो, तो अभ्यास करत नाही, काही करत नाही. सायन्समध्ये टाकलं की कसं असतं, दिवसभर त्याला अभ्यास असतो, क्लास, कॉलेज, प्रॅक्टिकल, सबमिशन, इतकं काम असतं, मग तो खूप बिझी असतो. मी म्हटलं आता कॉमर्समध्ये पण तुम्ही काय करायचं? माहिती आहे मला की 11वी कॉमर्सचा अभ्यास खूप कमी,
अभ्यास कमी आहे, वेळ जास्त मिळतो आणि रिकामा वेळ मिळाला की व्यक्ती मग इकडे जा तिकडे जा टाइमपास कर असं तो सुरू करतो. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी 11वी कॉमर्सच्या सोबत तुम्ही प्रोफेशनल कोर्स सुरू करू शकता. आपल्याकडे 3 प्रोफेशनल कोर्सेस आहेत, CA, CS, CMA. त्याच्यापैकी जास्त फोकस आपण CA वर करत असतो, चार्टर्ड अकाउंटंट. का बरं फोकस करतो चार्टर्ड अकाउंटंटवर? कारण मी स्वतः CA आहे म्हणून. स्वतः आपण CA आहोत म्हणून चला आपण जास्त CA घडवूया, खूप CA घडवूया ह्या पद्धतीने नो. याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो. असा कोर्स निवडायचा की ज्याच्यामध्ये आपण घरी बसूनही काम करू शकतो, कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये काम करू शकतो, प्रॅक्टिसही करू शकतो, जॉबही करू शकतो आणि पार्ट टाइम जरी करायचं असेल तर पार्ट टाइम सुद्धा करू शकतो. मी जेव्हा यादी बघतोय पार्टिसिपंट्सच्या यादीमध्ये मला 80% मुली दिसत आहे. ह्या मुलींचं प्रमाण जास्त आहे. आता मुली जेव्हा जास्त आहेत तेव्हा मुलींसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठलं एज्युकेशन घेतलं, खूप चांगली डिग्री घेतली, तुम्ही प्रोफेशनल डिग्री घेतली, लग्न झालं, लग्नानंतर तुमचं लग्न ज्या ठिकाणी झालं अतिशय कोट्याधीश अब्जाधीश अशी ते व्यक्ती, आणि मग तुम्ही ठरवलं की आपण घरामध्ये जास्त लक्ष द्यायचं कारण आपल्याला बाहेर जाऊन काही पैसा कमवायची गरज नाही, घरातच बसून घरातलं काम करायचं, बाहेरून पैसा जमवण्यापेक्षा आपले मुलं बाळ जे पुढे होतील त्यांच्यावर आपण जास्त लक्ष द्यायचं असं तुम्ही ठरवलं. खूप चांगली गोष्ट. मग अशा वेळेस तुमच्याकडे कुठली डिग्री असेल जी डिग्री तुम्हाला घर बसल्या किंवा पार्ट टाइम काम करून सुद्धा तुम्हाला इन्कम देऊ शकते, तर ती CA ची डिग्री आहे, चार्टर्ड अकाउंटंटची. CA ची डिग्री मिळाल्यानंतर तुम्हाला असं कोणी विचारणार नाही की तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस करता का हो, तुमचं ऑफिस आहे का मोठं हो, काहीच नाही ना. सपोज आता मुली आहे, तुम्ही सासरच्यांनी सांगितलं की तुला काही काम करायची गरज नाही, जॉब करायची गरज नाही, मग काय करायचं? काही नाही, वर्षातून एखाद महिना सासरी किंवा माहेरी आल्यानंतर तुम्ही 1 महिना जरी प्रॅक्टिस केली फक्त CA ची डिग्रीची तरी तुम्हाला खूप चांगली इन्कम मिळू शकते. जसं एप्रिल महिन्यामध्ये बँक ऑडिट असतात, जुलै महिन्यामध्ये इन्कम टॅक्सचे रिटर्न्स असतात, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ऑडिट असतात, कंपनी ऑडिट, टॅक्स ऑडिट असतात. तुम्ही तेवढं जरी फक्त काम केलं तरी लाखो रुपये त्याची फीज असते, ती तुम्हाला मिळू शकते. वर्षभर करायचं, वर्षभर करा. काही लोक म्हणतात सर आता की सर जुलै नाही आता ऑगस्ट आहे, फक्त ह्या वर्षी ड्यू डेट वाढलेले आहेत, ड्यू डेट वाढलेले आहे ह्या वर्षी, परंतु दरवर्षाचं जे असतं ते मी सांगतो आहे. म्हणजे तुम्ही तेवढं जरी काम केलं तरी तुम्हाला चांगली इन्कम मिळू शकते, वर्षभर काम करायची गरज नाही तुम्हाला. आता मी CA विषयी थोडक्यात सांगतो. आधी CA असो, CMA असो किंवा CS असो, त्याच्या 3 स्टेजेस असतात. ह्या कोर्सच्या 3 स्टेजेस असतात. पहिली असते फाउंडेशन, जी एंट्रान्स एक्झाम आहे, जिला पूर्वी CPT म्हणायचे, त्याच्या आधी PE1 म्हणायचे, पण मी जेव्हा केलं तेव्हा सुद्धा त्याला नाव जे होतं ते फाउंडेशनच होतं आणि आता सुद्धा फाउंडेशन नाव आहे. काही लोक मध्ये हात वरती करता आहे, त्यांना जर काही विचारायचं असेल तर ते चॅटबॉक्समध्ये टाईप करून पाठवू शकताय, म्हणजे मध्ये आपल्याला डिस्टर्ब होणार नाही. त्यांनी त्या ठिकाणी टाईप करून पाठवायचं, काही असेल कुठलाही मेसेज, म्हणजे त्या सगळ्या क्वेरीज मी शेवटी घेईल, जमलं तर मध्ये मध्ये त्यांना उत्तर देईल. फाउंडेशन, इंटर आणि फायनल 3 स्टेजेस. पहिली स्टेज फाउंडेशन जी आपल्याला करायची, 10वी नंतर आपल्याला जे करायचं आहे ते फाउंडेशन. आता फाउंडेशनमध्ये कोणकोणते विषय असतात, काय काय गोष्टी असतात, अगदी सिंपल. फाउंडेशनमध्ये पास होण्यासाठी खूप सिंपल गोष्ट आहे. त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, तुम्हाला त्याची चिंता करायची गरज नाही. रजिस्ट्रेशन आम्ही करून देऊ. मी आहे, किरण सर आहे, रजिस्ट्रेशन होऊन जाईल, मटेरियल तुम्हाला मिळून जाईल, अभ्यास तुम्ही सुरू करायचा. विषय कोणकोणते त्याच्यामध्ये? मित्रांनो, फाउंडेशनमध्ये 4 पेपर असतात. पहिला आहे अकाउंट 100 मार्कांचा, दुसऱ्यामध्ये बिझनेस लॉ आणि करस्पॉन्डन्स रिपोर्टिंग म्हणजे इंग्लिशशी संबंधित सब्जेक्ट आहे. तिसऱ्यामध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स. काहींना असं वाटतं की मॅथ खूप अवघड आहे. आता काही लोक असे येतात की सर
10वी पर्यंत ऑप्शन नव्हतं व मॅथ घ्यावंच लागायचं आम्हाला, त्यामुळे आम्ही मॅथ घेतलंच. आता आम्हाला पुढे इच्छा नाहीये, नो प्रॉब्लेम. 11-12 मध्ये तुम्ही मॅथ्स घ्या, नका घेऊ, त्याच्याने काहीही परिणाम होत नाही आपल्या CA डिग्रीवर. कारण की 11वी मध्ये सगळ्यांनाच मॅथ मिळतं असं नाही, सगळेच मॅथ घेतात असं पण नाही. मॅथ नसलं काही प्रॉब्लेम नाही. 11-12चं मॅथ हे जास्त हाय लेवलचं आहे ॲज कम्पेअर टू CAचं मॅथ. आणि CA मध्ये मॅथचा पेपर हा MCQ असतो, मल्टिपल चॉईस. एक प्रश्न 4 ऑप्शन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन, अशा पद्धतीची ती सिस्टीम जी आहे त्या ठिकाणी असते. त्यामुळे अगदी चिंता करायची गरज नाही त्याच्यामध्ये. दुसरा शेवटचा विषय आहे इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स जो तुम्हाला 11-12 मध्ये असतो तोच इकॉनॉमिक्स जो आहे तो पुढे तुमचं चालू राहतं. इकॉनॉमिक्स सुद्धा आपल्याला आहे. याच्यातले 3 आणि 4 नंबरचा जो पेपर आहे म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स अँड बिझनेस अँड कमर्शियल नॉलेज, BCK ज्याला आम्ही म्हणतो, ते जे आहे ते 2 पेपर MCQ आले आहेत, बहुपर्यायी प्रश्न. अँड फर्स्ट 2 पेपर्स दे आर डिस्क्रिप्टिव्ह, दॅट मीन्स यू हॅव टू राईट 100 मार्क्स, 100 मार्कांचा पेपर तुम्हाला लिहायचा आहे. जसं तुम्ही 10वीची परीक्षा नाही दिली, 9वीची 10वीचे पेपर नाही झाले पण 9वीला जसे तुम्ही पेपर दिले असतील, काही लोक म्हणतील सर 9वीची पण नव्हती झाली आमची, ठीक आहे 8वीचे दिले असतील, जसे पेपर तुम्ही दिले असतील त्या पेपर्सवर तसे पेपर 3-3 तासाचे असणार आहे. मग ज्यासाठी पासिंगचा काय क्रायटेरिया आहे, रजिस्ट्रेशनची फी किती असते? अहो फक्त 9,200 रुपये रजिस्ट्रेशनची फीज, जी CA इन्स्टिट्यूट न्यू दिल्लीला आपला भरायची, आणि कोचिंगची फी आपली कॉलेजची क्लासची ती वेगळी. फाउंडेशन कोर्सचं रजिस्ट्रेशन एकदा केलं की 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. परीक्षा वर्षातून 2 वेळा होते, एकदा पास झाले नाही दुसऱ्यांदा तुम्ही देऊ शकता, पास जर नाही झाले तर त्या पद्धतीने. म्हणजे तिथेही तुमच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल असतात. याच्यामध्ये पासिंगचा जो क्रायटेरिया आहे शेवटी तुम्हाला दिसेल. मी थोडंसं स्क्रीनमध्ये माझा जो व्हिडिओ आहे तो साईडला घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल त्या ठिकाणी पासिंग क्रायटेरिया. खालचं हे खूप महत्वाचं आहे. पासिंग क्रायटेरिया जो दिला आहे ना, CA मध्ये पास होण्यासाठी किती पर्सेंटेज लागतात? 40% इन ईच सब्जेक्ट. प्रत्येक विषयामध्ये 40% पाहिजे, 100 पैकी फक्त 40च पाहिजे. अँड 50% ओव्हरऑल, आणि सगळे मिळून 200 मार्कांची परीक्षा झाली तर 100, 400 मार्कांची परीक्षा जेव्हा असते तेव्हा त्याच्यापैकी 200 मार्क. अशा पद्धतीने तुम्हाला 50% मार्क मिळवायचे आहे. किती सोपं 50% मार्क मिळवणं, काही अवघड नाही. हा फक्त थोडंसं परीक्षेचं स्वरूप म्हणा किंवा सिलेबस म्हणा जास्त असल्यामुळे आपल्याला तेवढे मार्क मिळणं जरुरी असतं. CA मध्ये हेच असतं, पास किंवा फेल. उद्या तुम्ही CA झाले आणि तुम्हाला जर कोणी विचारलं किती पर्सेंट मिळाले तुला CA मध्ये, तर समजून घ्यायचं त्यांना काहीच माहित नाही. कारण CA मध्ये पर्सेंटेज महत्वाचे नसतात, सिर्फ पास या फेल, इतना छोटा सा खेल वहां पे होता है, ध्यान में रखिए. त्यामुळे पासिंग क्रायटेरिया सुद्धा सोपा एकदम. पुढची स्टेज असते इंटरमिजिएट. एकदा तुम्ही पहिली स्टेज पास केली, एंट्री फक्त महत्वाची असते. एकदा एंट्री घेतली ना की पुढचं जे आहे ते ॲटोमॅटिक आपल्याला जमत असतं. इंटरमिजिएटमध्ये 2 ग्रुप असतात. ॲट अ टाइम तुम्ही दोन्ही ग्रुप पास करा, एक ग्रुप पास करा, नो प्रॉब्लेम. त्याचे सब्जेक्ट जे असतात, इंटर असेल, फायनल असेल, अकाउंटिंग, टॅक्सेशन, ऑडिटिंग, लॉ यांच्याशी संबंधित सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात. लक्षात ठेवायचं, हेच सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात. फायनलमध्ये गेल्यानंतरही 8 पेपर आहे. पहिल्या ग्रुपमध्ये 4, दुसऱ्या ग्रुपमध्ये 4. अशा पद्धतीने याच्या विविध स्टेजेस ज्या आहे त्या तुम्हाला मी सांगितल्या. आता तुम्हाला CMA, CS आणि कॉमर्समध्ये अजून ज्या 25 डिग्रीज आहे, मिनिमम 25 डिग्रीज, त्याच्याबद्दलची माहिती सांगायची. पण त्याच्या आधी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपली जी बॅच असणार आहे त्या बॅचचं, CAची बॅच 11-12 पासूनचे बॅचेस, त्यांच्या महत्त्वाचे हायलाईट काय आहे, युनिकनेस काय आहे आपलं. तसं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला किंवा फेसबुक पेजला जरी व्हिजिट केलं तरी तुम्हाला मागचे आपले सगळे रिझल्ट दिसतील.
आत्ता मात्र तुम्हाला सांगतो, मोस्ट रिझनेबल फीज, अतिशय कमी फीजमध्ये. कॉलेजसुद्धा तुमच्या जवळ असणार आहे एकदम, क्लासेससुद्धा, त्याचं कोचिंगसुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. मैक्सिमम क्लास वर्क, ज़्यादा में ज़्यादा हम लोग क्लासरूम में ही सॉल्व करके लेते हैं. मिनिमम होमवर्क घर पे आपको बाकी के काम करने के लिए टाइम मिलना चाहिए. ऐसा नहीं कि क्लासरूम में 1 घंटा पढ़े और घर में 5-5 घंटे होमवर्क कर रहे, 50-50, 60-60 होमवर्क कर रहे. बिल्कुल नहीं, ऐसा बिल्कुल नहीं रहेगा. क्योंकि होशियार व्यक्ति वही होता है जो क्लासरूम में एक बार सुने, एक बार ध्यान दे और बाद में घर पे जाके उसके जैसा 1 या 2 क्वेश्चन सॉल्व कर पाए. 50-50 क्वेश्चन करेंगे तो वो कोई भी कर सकता है, कोई भी उसमें मास्टर बन सकता है, लेकिन इतना नहीं हम लोगों को. कल सीए बनने के बाद क्लाइंट आपके पास आएगा तो आपको उसका सिर्फ एक बार देख के, एक बार रिटर्न्स, सब अकाउंट्स देख के उसके रिटर्न फाइल करने, वो आप वापस रिवाइज नहीं करना है. ऑफलाइन ऑनलाइन ऐप, 3 चीजें जो यूनिकनेस है. कॉम्बो पैक मतलब कैसा देखिएगा, अभी ऑनलाइन चल रहा है, जैसे ही गवर्नमेंट की परमिशन मिलेगी ऑफलाइन भी शुरू होगा. उस वक्त भी अगर कोई चाहता है कि नहीं मुझे वहां पे तुरंत आना नहीं है, आई विल वेट एंड वॉच, वैक्सीनेशन होने के बाद ही मैं आऊंगा, तो ठीक है, आप ऑनलाइन रहिए. जिनको आना है वो ऑफलाइन क्लासरूम में आ जाइए. और ऐप आप दोनों भी मिस कर गए एक आध दिन, की ऑफलाईन आपको आना था क्लासरूम में लेकिन आप नहीं आ पाए. ऑनलाईनवर सुद्धा नेटवर्क चांगलं नव्हतं, नाही जमलं, तर आपलं जे ॲप असतं, ॲप प्ले स्टोअरवर आपलं ॲप आहे, ते ॲपमध्ये तुम्हाला त्या दिवसाचे व्हिडिओ पुढच्या दिवसाच्या लेक्चरच्या आधीपर्यंत बघता येतील. म्हणजे तेही काम तुमचं तिथे कंप्लीट होऊ शकतं. ऑल प्रिंटेड नोट्स, सगळ्या नोट्स प्रिंटेड असणार आहे तुम्हाला. आणि मी एक शेवटी तुम्हाला मोबाईलचा अभ्यास करताना शेवटचे 5 मिनिटं तुम्हाला थोडी जादू दाखवणार आहे की सारखं स्क्रीनवर बघून जर आपले डोळे खराब होत आहे, सारखं स्क्रीनवर बघायचं आहे, वाचायचं आहे, त्या लाईटचा परिणाम होतोय आपल्यावर, तर मग त्यातून कसा मार्ग काढायचा. एवढंच नाही तर कुठल्याही गोष्टीला दुसऱ्या भाषेमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं, कुठल्याही गोष्टीला. उद्या तुम्ही चेन्नईला गेले, तिथे सगळे बोर्ड जे तुम्हाला दिसतील, आता ते तुम्हाला वाचता येत नाही ते लँग्वेज, मग काय करायचं? काही नाही. आपल्याकडे अशी आयडिया आहे, ॲप आहे की त्या बोर्डच्या समोर तुम्ही फक्त मोबाईल ठेवायचा, त्या बोर्डवर जे काही लिहिलेलं आहे तुम्हाला हव्या त्या लँग्वेजमध्ये तिथेच ट्रान्सलेट करून दिसणार, तिथेच ट्रान्सलेट करून दिसणार. म्हणजे किती छान होतं त्याच्यामुळे. आणि एवढंच नाही तर मोबाईलमधून ते वाचण्याचा आवाज पण येईल, म्हणजे तुम्हाला वाचण्याची पण गरज नाही. तेही तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे. प्रिंटेड नोट्स असतील, नोट्स PDF रूपात पण असतील. मोबाईलमध्ये नोट्स ओपन करायची, ॲपला सांगायचं वाच माझ्यासाठी, तो तुमच्यासाठी नोट्स वाचेल, तुम्ही छानपैकी ऐकायचं. अशा पद्धतीने काम, तेही काम तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाणार आहे. दुसरं, जर फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर झाले नाही, सीएची परीक्षा, सगळेच विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टमध्ये क्लिअर होतात असं नाहीये. जर नाही झाले तर तुम्हाला पुढच्या अटेम्प्टलाही बसता येईल, फक्त नॉमिनल चार्जेस त्याच्यासाठी लागतील. आणि हायली क्वालिफाईड फॅकल्टी, लक्षात ठेवा, शिकायचं कोणाकडनं? जो त्या गोष्टीमधला मास्टर असेल त्याच्याकडनं शिकायचं. नाहीतर आपण स्वतःला तुम्हाला सीए करायचं आहे तर तुम्ही अशा व्यक्तीला निवडा ज्याने ते केलेलं आहे पूर्ण, म्हणजे तुम्हाला त्याच्यातून कळतं, तो व्यक्ती त्याच्यातून गेलेला आहे, त्याने ते आधी पास करून दाखवलेलं आहे, मगच तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करू शकतो. सो दिस इज अबाउट हायलाईट ऑफ अवर बॅच. आता थोडंसं मी पुढचं अजून फास्ट घेतोय. सीएच्या सोबत अजून 2 प्रोफेशनल कोर्सेस आहे विच यू कॅन स्टार्ट विथ युअर 11th. 11वीच्या सोबत तुम्ही करू शकता. काहींना असं वाटतं की नको सीए नाही करायचं मला, मग त्याला दुसरा पर्याय आहे CMA, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट, ज्याला पूर्वी लोक ICWA असं म्हणायचे. ICWA खरं म्हणजे ते ICWA इन्स्टिट्यूटचं नाव आहे, परंतु जी असते आपली बोली भाषा, बोलण्याची एकदा पद्धत पडली की आपण तसंच बोलत जातो.
जसं आपण झेरॉक्स काढायला जातो, झेरॉक्स, त्याला म्हणतो झेरॉक्स द्या. झेरॉक्स हे कंपनीचं नाव आहे जिने झेरॉक्सचे मशीन बनवले, त्याला फोटोकॉपी आपल्याला म्हणायचं असतं. परंतु जी पद्धत पडली आपली तीच पद्धत, तशी आपण बोलत जातो. तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट आणि CS दॅट इज कंपनी सेक्रेटरी, हे 2 कोर्सेस पण आहे, प्रोफेशनल कोर्सेस आहे. 11वी-12वीच्या सोबत तुम्ही करू शकतात. तिन्ही कोर्सेसमध्ये स्टेजेस तेच, फाउंडेशन, इंटर, फायनल. सब्जेक्ट तेवढेच, पहिल्यांदा 4, नंतर 4-4चे 2 ग्रुप, परत 4-4चे 2 ग्रुप. एखाद्या याच्यात एखादा सब्जेक्ट कमी जास्त असतो, लागणारा वेळ पण तेवढाच. तर तुम्ही आम्हाला सांगायचं की सर ह्या 3 पैकी मला काय करायचं आहे, त्यावेळेस तुम्हाला आम्ही गाईड करणार. तुमचं एकूण कल बघून, ॲप्टिट्यूड बघून, अभ्यास बघून तुम्हाला सांगितलं जाईल की तुम्ही तिघींपैकी काय करायचं, हे तुम्हाला जे आहे ते सांगितलं जातं. आता अदर कोर्सेसकडे जाण्याच्या आधी याच्यामध्ये खर्च किती लागतो, परत खर्च शब्द काहींचा येतो, कारण एकाने मला मेसेज केला, त्याने मेसेजमध्ये टाईप केलं खर्च किती लागतो. मी परत सांगतो, इट इज नॉट एक्सपेंडिचर, इट इज इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती करायची असते, व्हेरी लेस इन्व्हेस्टमेंट. फ्रेंड्स, सायन्सचा विद्यार्थी 11वी सायन्समध्ये 4-5 विषयांचे क्लासेस लावण्यासाठी जेवढी फीस भरतो, किंवा 11-12 सायन्समध्ये जेवढी फीस भरतो, तेवढ्या फीमध्ये इकडे त्याचं CA कम्प्लीट होऊन जातं. CA पर्यंत तेवढा खर्च इन्व्हेस्टमेंट लागते. लक्षात ठेवा, मी पण तुमच्या भाषेत बोलायला लागलो. तर तेवढी जी आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत असते, कमी इन्व्हेस्टमेंट. आणि याच्यामध्ये इन्कम सुद्धा होते. कशी इन्कम होते त्या इन्कम बद्दल तुम्हाला सांगतो आता मी. इन्कम अशी आहे, कृपया कोणीही व्हिडिओ आपले ऑन करू नका, व्हिडिओ बंद ठेवा. नाहीतर काय होतं, आपलं जे लाईव्ह चाललेलं आहे, लाईव्ह स्ट्रीमिंग यूट्यूबला, तिथे लगेच तुम्ही पण दिसायला लागतात. त्यामुळे आपले व्हिडिओ शक्यतो बंद ठेवा. सगळ्यांनी इतके सगळे दिसायला लागतील तर मग प्रॉब्लेम होईल. त्यामुळे CA मध्ये इन्कम कशी होत असते सांगतो तुम्हाला. फाउंडेशन पास केल्यानंतर तुम्हाला पुढे इंटरमिजिएटला ॲडमिशन घ्यायचं. एखादा ग्रुप तुम्ही पास केला इंटरचा की तुम्हाला CA कडे आर्टिकलशिप करायची असते, आर्टिकलशिप. आणि आर्टिकलशिप म्हणजे CA करत असतानाची स्वीट डिश आहे, स्वीट डिश आहे. कारण याच्यात काय होतं, CA झाल्यानंतर तुम्हाला जे जे करायचं आहे ते तुम्हाला आत्ताच शिकायला मिळतं. सगळं ट्रेनिंग मिळतं. रिटर्न कसं बनवायचं, रिटर्न अपलोड कसं करायचं, GSTचं काय, इन्कम टॅक्सचं काय, सगळं लक्षात येतं. अकाउंटिंग कसं, ऑडिटिंग कसं. बाहेर फिरायला मिळतं, ऑडिट करायला जायला पण मिळतं. आणि त्याच्यासोबत स्टायपेंड पण मिळतं, स्टायपेंड, सॅलरी, मानधन पण मिळतं. आमच्या वेळेस खूप कमी होतं मानधन, आता मात्र खूप चांगलं मिळतं. म्हणजे तुमचा पुढचा जो खर्च लागणार आहे तो तुम्ही स्वतः, खर्च नाही, इन्व्हेस्टमेंट, पुढची जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुम्ही स्वतःच्या इन्कममधूनच करू शकतात. सो घरच्यांवर बर्डन कमी. आता माझ्याकडे 25 एक कोर्सेस आहे जे तुम्ही 12वी नंतर करू शकतात. आता 11-12च्या सोबत करायचं असेल तर आपल्याला मी सांगितलं CA, CS, CMA. पुढच्या ह्या जेवढ्याही स्लाइड्स तुम्हाला दिसत आहे, 1 by 1 मी पुढे स्क्रोल करत चाललेलो आहे. हे एवढे डिग्रीज आहेत ज्या डिग्री तुम्ही घेऊ शकतात अलॉंग विथ द डुईंग प्रोफेशनल कोर्स. इकडे CA पण चाललेला आहे आणि तिकडे आपलं BCom, MCom, MBA, नेट सेट, काय तुम्हाला करायचं आहे, PhD असेल, अनेक डिग्रीज आहे. ते तुम्हाला मी शेअर करेन. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी मला सांगायचं आहे. तसे तुम्ही ग्रुपवर आहातच, कारण आम्ही लिंक पाठवली होती. ज्यांना ज्यांना लिंकवर जॉईन करायचं ते ग्रुपमध्ये जॉईन झालेले आहेत विद्यार्थी. त्यांना त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या दिल्या जातील, सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. आणि लक्षात ठेवा, टॉपमोस्ट रिझल्ट जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. जिथे प्रूव्हन रिझल्ट असतो त्या ठिकाणी जायचं. त्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होतो. आणि जसं आता तुमच्या जवळच कॉलेज आहे, कॉलेज जवळ असल्यामुळे तुमचा जाण्या येण्याचा वेळ वाचतो, जाण्या येण्याचा खर्च वाचतो. तो खर्च आहे, दॅट इज नॉट इन्व्हेस्टमेंट. ट्रॅव्हलिंगमध्ये जे आपण देतो तो एक्सपेंडिचरच आहे.
तो एक्सपेंडिचर पण त्या ठिकाणी होत असतो. अशा पद्धतीने मी आत्तापर्यंत जे बोललो, कंटिन्युअस मी बोलतोय असं क्लासरूममध्ये आम्ही करत नाही. क्लासरूममध्ये इंटरॅक्शन असतं तिथे, परंतु कमी वेळेत जास्त माहिती देण्यासाठी मी आत्ता बोललो. आता ज्यांना काही प्रश्न असतील, ज्यांना काही विचारायचं असेल याच्याबद्दल त्यांनी सांगायचं आहे, आणि मग मी मोबाईलवर तुम्हाला ते जे ॲप आहे त्याच्याबद्दल सांगेन. त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देतोय आणि तीही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. यस, आपले जे किरण सर आहेत त्यांनाही काही विचारायचं असेल किंवा इतरांनाही कोणालाही काही विचारायचं असेल, चॅटबॉक्समध्ये जे प्रश्न आले होते ते मी सगळे कव्हर केलेले आहेत. वेळ किती, एकाने प्रश्न पाठवला आहे, हाऊ मच ड्युरेशन, एकूण टाईम किती मिळतं, ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. तेच त्याच्याबद्दल सांगतो, ड्युरेशन काय. फ्रेंड्स, 11th if you start your CA, CMA or other professional degrees preparation, तर इकडे ग्रॅज्युएशन होण्यासाठी आपल्याला 5 वर्ष लागतात आणि तिकडे अजून 1 वर्ष एक्स्ट्रा, म्हणजे इकडे 5 वर्षामध्ये तुमची BComची डिग्री होते, ग्रॅज्युएशन कंप्लीट होत आहे, आणि त्याच वेळेस तिकडे अजून 1 वर्ष एक्स्ट्रा तुमची CAची डिग्री, CMAची डिग्री ती सुद्धा त्या ठिकाणी होते. एकाने प्रश्न विचारला आहे की सर तुमची इन्कम किती आहे. CAची, कुठल्याही CAची इन्कम जी असते, CA मधून मिळणारी इन्कम ही 5 डिजिटमध्ये असतेच. त्यामुळे इन्कम खूप चांगल्या पद्धतीने मिळते. इट अप टू यू की तुम्हाला किती कामं घ्यायची, किती कामं करायची आहे, त्याच्यावर ते सगळं डिपेंड असतं, लक्षात ठेवायचं आहे. यस, अजून जेवढेही प्रश्न मला चॅटबॉक्समध्ये दिसत आहे ते मी या ठिकाणी पूर्ण करतो आहे. यूट्यूबवरही काही प्रश्न आलेले असतील तेही मी बघतोय, म्हणजे त्यांना तिथेही काही विचारायचं असेल तर तेही मी या ठिकाणी पूर्ण करून सांगतोय. यस, तिथल्या चॅटबॉक्समध्ये आलेले. हां, आता यूट्यूबमध्ये जे आलेलं आहे त्याच्यात प्रश्नामध्ये सर कॅन आय डू CA आफ्टर BCom, ओके, असा प्रश्न एक महत्त्वाचा तिथे आलेला आहे. बाकीचे प्रश्न जे दिसत आहेत ते तर मी या ठिकाणी कव्हर केलेलेच आहेत. त्यामुळे BCom नंतर करायचं चालू शकतं का? हो, चालू शकतं. BCom नंतर कर, MCom नंतर कर, लग्नानंतर करा, मुलं बाळ झाल्यानंतर करा, केव्हाही करा, तुम्ही केव्हाही करू शकतात. पण कसं असतं बघा, जितना जल्दी आप शुरू करोगे उतना जल्दी आपको डिग्री मिलेगी. लोक तर म्हणतात की आम्हाला 3 कोर्सेस एकदा करता येतील का, चालेल का? म्हणे इकडे मला 11वी 12वी BCom पण करायचंय, CA पण करायचंय, CS पण करायचंय. इल्लीगल, तसं नाही करायचं. 2 कोर्सेस तुम्ही करू शकता. ग्रॅज्युएशन तर करायचं, पण ग्रॅज्युएशनच्या सोबत आपल्याला जे आहे एक डिग्री, प्रोफेशनल डिग्री करता येते, ती प्रोफेशनल डिग्री करायची. आणि आत्तापासून स्टार्ट केल्याचा फायदा तुला सांगतो, लवकर CA व्हाल. तुमचा जो BComचा अभ्यास असतो त्याच्यातला सगळाच अभ्यास तुम्हाला CA मध्ये पण लागत असतो, आणि फक्त BCom करताना जो आपला रिकामा वेळ मिळतो तो वेळ इथे यूटिलाइज होतो. तो जितने आप जल्दी शुरू करोगे उतने जल्दी आपको डिग्री मिलेगी तो नौकरी मिलेगी तो शादी के लिए छोकरी मिलेगी, जल्दी आपके छोकरा छोकरी होंगे, और जो है आप लोगों को आगे लाइफ एंजॉय करने को मिलेगा. नहीं तो ज़्यादा एज तक अगर आप पढ़ते ही रहोगे तो फिर आगे फैमिली की तरफ ध्यान देने के लिए टाइम कम मिलेगा आप लोगों को. यस, आता अजून प्रश्न वाढता आहे. त्याच्यामध्ये इथे प्रश्न आलेला आहे. येस, अलॉंग विथ दॅट इज इम्पॉर्टंट पॉइंट. अलॉंग विथ 11th and 12th you can study any of these professional courses. It will save your time. हां, काहींनी माझा नंबर सांगितला आहे, माझा नंबर मागितलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला माझा नंबर सुद्धा हा शेवटच्या स्लाइडमध्ये जो आहे तो या ठिकाणी देऊन ठेवतोय. दोन्ही नंबर आहे, ईमेल ID पण दिलेला आहे, सो दॅट यू कॅन कॉन्टॅक्ट मी. फर्स्ट टेक्स्ट मी, डायरेक्टली कॉल नका करू, मेसेज करा, आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला जे पण काही शंका असेल त्याचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, त्या शंकांचं उत्तर तुम्हाला मिळेल. येस, व्हॉट इज प्रोसेस? एकदम सिम्पल आहे. तुम्हाला CA करायचं आहे त्याच्यासाठी एकच सिम्पल प्रोसेस आहे, ईदर कॉन्टॅक्ट मी और कॉन्टॅक्ट द किरण सर, दोघांपैकी कोणालाही कॉन्टॅक्ट करा. एकदम सिम्पल गोष्ट आहे, आणि तिथून तुमचं प्रिपरेशन, तुमची जबाबदारी आमची, लक्षात ठेवा.
आपण जे म्हणतो माझं कुटुंब माझी जबाबदारी, इथे मी उलट म्हणतो की तुमचा अभ्यास आमची जबाबदारी. तुम्ही फक्त रेग्युलर राहायचं, बाकी तुमच्याकडनं कसं करून घ्यायचं, तुम्ही कसेही असू द्या, तुमच्याकडनं आम्ही बरोबर चांगल्या पद्धतीने अभ्यास जो आहे तो करून घेत असतो. त्यामुळे चिंता तुम्हाला करायची गरज नाही, सगळ्यांच्या सोबत चालायचं फक्त. येस, सगळे प्रश्न मी या वेळेमध्ये कव्हर केले. बरोबर 8 वाजलेले आहेत आता. ठीक आहे सर. किरण सर बोला तुम्ही, थोडा वेळ पुढचे प्रश्न वाचतो, तोपर्यंत मोठे मोठे प्रश्न पाठवलेले आहेत. येस सर. थँक्यू सर. अतिशय सुंदर गाईडलाईन सर तुम्ही आम्हाला दिलंय ऍक्च्युली, आणि थोडस तुम्हाला जाणवलंच असेल ऍक्च्युली. तुमचं मुळात हे जन्मगाव आहे हे माहित नव्हतं आम्हाला, आणि इथे थोडासा अवेअरनेस कमीच आहे ऍक्च्युली कॉमर्सच्या संदर्भामध्ये. आणि असेलही तर भरपूर सारे स्टुडंट नाशिक आणि इकडे प्रेफरन्स देतात, आणि आपण एक स्टेप आपण पुढे घेतलेली आहे. एक चांगलं आपण एक प्लॅटफॉर्म स्टुडंट्सला देऊयात, आणि सुरुवात आहे, हरकत नाहीये त्यामध्ये. कारण पार्टिसिपेंट्सही मला बऱ्यापैकी कमी दिसले, कारण नियर अबाउट 1400 स्टुडंट्स पर्यंत आपण सर्व मेसेजेस आणि सर्व पाठवलेलो होतो. बट अवेअरनेस आपण करतोय आणि त्याची सुरुवात केलेली आहे, आणि त्यामध्ये पारख सरांनी जो अतिशय इम्पॉर्टंट असा वेळ यामध्ये आपल्याला दिला आहे, त्याबद्दल मी शतशः आभारी आहे सर तुमचा. आणि आपण एक चांगल्या पद्धतीने या सर्व गोष्टी करतोय, आणि आपल्याला सातत्याने करतच राहायचे आहेत. आणि पारख सरांचं तुमचं आम्हाला गाईडलाईन नेहमी क्षणोक्षणी लागणार आहे, आणि आम्ही आता ते हक्काने घेणार आहोत सर ऍक्च्युली. कारण हे तुमचं जन्मगाव आहे, त्यामुळे तुम्हाला जन्मभूमीसाठी तुम्हाला वेळ द्यायचाच आहे. आणि आम्ही सुद्धा नक्कीच ह्या फील्डमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं एक क्लायमेट लोकांपर्यंत आम्ही पोहोचू. आणि आजच्या याच्यातून भरपूर सारा लक्षात पण आलेला आहे, स्टुडंटच्या क्वेरीज पण तुमच्या माध्यमातून आपण बघितल्या, आणि एक थोडस एक पहिल्या स्टेप मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी जाणवल्या आम्हाला की काय आपण आणखीन करायला पाहिजे आहे. आणि सर तुमचं पण काय सजेशन असेल की पिंपळगाव मध्ये ऍक्च्युली आणखीन कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस आपण करू शकतो. स्टुडंट्स पण आपल्याशी कनेक्टेड आहेत, ते पॅरेंट्स पण असतील, तर त्यांनाही माझी रिक्वेस्ट आहे की आपण सर्वांनी मिळून हा अवेअरनेस कॅम्पेनिंग आपल्याला सुरू करायचा आहे उद्यापासून. आणि 2 दिवसापूर्वीच ऍक्च्युली गव्हर्नमेंटने जो डिसिजन आपल्याला दिला, कदाचित त्याचा इम्पॅक्ट असू शकतो. स्टुडंट्स आणि पॅरेंट्स पण थोडे संभ्रमात कदाचित असतील. तसं सरांनी ऍक्च्युली सांगितलं की तुम्ही 10th पास झालेलाच आहात, पण ऍक्च्युली तरी ग्रामीण भागामध्ये थोडंसं स्टुडंट संभ्रमातच आहेत असं आम्हाला थोडं जाणवलं आहे, कॉलिंगच्या संदर्भामध्ये आहे किंवा काय असं. तर सर तुमचं पण काय सजेशन असेल की इकडे ह्या भागामध्ये आम्ही सगळे स्टुडंट्स मिळून, पॅरेंट्स मिळून काय केलं तर आणखीन एक अवेअरनेस क्रिएट होऊ शकतो. कारण बघा सायन्सला तर खूप व्हॅल्युएशन आहे, सगळंच आहे, आपण म्हणतो अभ्यासही खूप करावा लागतो. तसं पाहायला गेलं तर कॉमर्स मध्ये सुद्धा अभ्यास करावाच लागतो. सीए ही एक्झाम काही सोपी एक्झाम नाही की कोणीतरी गेला आणि ते एक्झाम करतंय त्यामध्ये, तर त्यामध्ये खूप सारा स्ट्रगल आहे. तर फक्त अवेअरनेस नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आणि जॉब चान्सेस आणि सगळ्या गोष्टी जर बघितल्या, मी स्वतः जेव्हा गुगलला मी सर्च केलं होतं या सगळ्या गोष्टी, तर जॉब म्हणजे सगळ्यात जास्त जॉब रेशो जर कोणत्या जॉब किंवा करिअर रेशो आपण म्हणूया, जर कोणत्याही फील्डमध्ये मिळत असेल तर तो कॉमर्स फील्ड ही एकमेव फील्ड आहे. आणि सायन्स कडे जाताना बघा आमच्या भागाकडे थोडंसं सर आम्हाला अतिशयोक्तीच वाटते जरा, की सायन्स कडे अट्रॅक्ट केलं जातं, स्टुडंटची मेंटॅलिटी बनवली जाते की तुम्ही सायन्सला या. आणि ज्याला 40% आहे, 50% आहे, हे स्टुडंट्सला सुद्धा अट्रॅक्ट करून सायन्सकडे ओढलं जातं. तर माझी रिक्वेस्ट आता जे स्टुडंट्स आहेत त्यांनाही असेल आणि पालकांनाही असेल की तुम्ही नक्की सायन्सला पण जा, कॉमर्सला बी जा, आर्टला पण जा, नो प्रॉब्लेम. पण तुम्ही स्वतःची एक कॅपॅसिटी ओळखा की मी आर्ट जर जातोय तर मी माझी कॅपेबिलिटी आहे की नाही आर्ट करण्याची. मी कॉमर्सला जर जातोय तर माझी कॅपेबिलिटी आहे की नाही, मी करिअर मला मिळेल की नाही. सायन्सला जर जातोय तर मी ते पेलू शकेल की नाही, हे स्वतः ओळखा. त्याच्यानंतर इकॉनॉमिकल कंडिशन्स बघा. आणि सर सांगायला मला उलट आनंद होईल की आमच्याकडे सायन्सची 70,000 फीज द्यायला पॅरेंट्स रेडी झालेले आहेत आणि देतात आमच्या भागामध्ये.
तर ऍक्च्युली चांगलीच गोष्ट आहे. बट माझं रिक्वेस्ट इतकीच असेल आजच्या या आपल्या इव्हेंटमध्ये, की इकॉनॉमी मॅनर नाही करत आहे, बट तुम्ही तिथे जाताय, तुमचे 2 वर्ष वेस्ट नको जायला, याचा सुद्धा तुम्ही प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुमची कॅपेबिलिटी ओळख, कारण कॉमर्सला जाणाऱ्या मुलांना डायव्हर्ट केलं जातं सायन्सकडे जाण्यास. त्यांना सांगितलं जातं की कॉमर्स अरे काहीतरी आहे रे, कॉमन येते. तर अशा पद्धतीने ते सगळं चाललंय. म्हणजे मला एक माझा सर्व्हे आहे की नियर अबाउट 200 स्टुडंट्स हे डायव्हर्ट केले जातात फक्त सायन्स फील्डकडे. तर थोडंसं एक चॅलेंजिंग आहे, ते आम्ही पेलू त्या पद्धतीने सरांच्या गाईडलाईनच्या अंडर. हा सर. येस सर, याच्यामध्ये मी ऍड करू इच्छितो. काय होतं, पिंपळगावच्या लोकांकडे पैसा खूप जास्त आहे, व्यापारी वर्ग आहे, खूप पैसा आहे त्यांच्याकडे. आणि हा पैसा असल्यामुळे त्यांना असं वाटतं की चला आपण सायन्समध्ये जाऊया, खूप त्या ठिकाणी खूप मोठं त्यासाठी पैसा लागतो, खूप चांगलं या ठिकाणी हे असेल. पण मित्रांनो, तुम्हीच बघा, पिंपळगावमध्ये व्यापारी लोक जास्त आहे. ह्या व्यापारी लोकांना मला सांगा, प्रत्येक व्यापारी दरवर्षी किंवा दर महिन्याला डॉक्टरकडे जात नसेल, पण रिटर्न भरण्यासाठी, जीएसटीचं रिटर्न भरण्यासाठी त्याला मात्र सीएची गरज पडते. अकाउंटिंग रोज करावं लागतं त्याला. त्याच्यावरनं लक्षात घेतलं पाहिजे आपण. आणि बघा कसं होतं, पूर्वी मी जेव्हा सीए कम्प्लीट केला, आजपासून 15-16 वर्षापूर्वी, तेव्हा सीए करायचं म्हणजे पुणे किंवा मुंबईला जायचं. आत्ता मागच्या 2-3-5 वर्षापर्यंत सीए करायचं म्हणजे नाशिकला यायचं. आणि आता सरांच्या या ठिकाणी इतक्या मेहनतीमुळे सीए करायचं पिंपळगावच्या लोकांनी, तर ते त्यांनी पिंपळगावमध्येच थांबायचं, कुठेही जायची गरज नाही. इतकं जवळ त्यांचं हे होणार आहे. आणि तुम्हाला कॉमर्स सुद्धा इंग्लिश मिडियममध्येच मिळतंय तिथे. त्यामुळे तुमचा वेळ जो आहे तो खूप वाचणार आहे. ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, जसं सरांनी सांगितलं की सायन्सकडे विद्यार्थी अट्रॅक्ट होतात किंवा केले जातात. हे हळूहळू कसं झालंय बघा, तुम्हाला सांगतो. मुंबईमध्ये अनेक वर्षापासून कॉमर्सची मेरिट लिस्ट जास्त असते ॲज कम्पेअर टू सायन्स. नाशिकमध्ये मागच्या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही कॉलेजचं क्लोजिंग लिस्ट बघितली असेल, मेरिट जिथे क्लोज होतं ॲडमिशनचं, तर तिथे आता सायन्स आणि कॉमर्स जवळपास इक्वल झालेले आहेत. आणि हेच हळूहळू कसं होतं, जी गोष्ट तिकडून सुरू होते ती हळूहळू इकडे येते, त्या पद्धतीने इकडे येते. आणि त्याची खरी सुरुवात जी आहे ती आज झालेली आहे. आजचा दिवसही खूप चांगला आहे. मुलींचं प्रमाण सर्वात जास्त आहे. आज अहिल्याबाई होळकर यांची या ठिकाणी जयंती आहे. आणि अहिल्याबाईंसारखं किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई आहे, अहिल्याबाई आहे, जिजाऊ माता आहे, यांनी जे मुलींना प्रेरणा दिली, त्याच्यातून आज असं लक्षात येतंय की कॉमर्समध्ये मुली खूप जास्त येत आहे. सीएमध्ये सुद्धा मुलींचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आमच्या सीए इन्स्टिट्यूटने सध्या दिल्लीवरनं फक्त विमेन म्हणजे मुलींसाठी सीए प्रॅक्टिसमध्ये काय काय जास्त चान्सेस आहेत, आता त्यांच्यासाठी फक्त काय एक्सक्लुझिव्ह आहे, ह्या गोष्टीचे सेमिनार सुरू केलेले आहे. आज सुद्धा ते सेमिनार होतं. ह्या पद्धतीने खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि कसं असतं सर, गर्दी नको असते आपल्याला. झूममध्ये पण लिमिट असतं, तेवढ्या लिमिटमध्येच आपल्याला लोक पाहिजे. आणि त्याच्यासोबतच आपल्याला बाकी लोक जे यूट्यूबवर बघताय, फेसबुकवर बघताय, ते तर आहेच आहे. येस सर. आम्ही असंच ठेवलेलं आहे, नो टू गर्दी. आणि अतिशय आपण ऍडमिशन ऍक्च्युली ओनली 50 स्टुडंट्सच आपण ठेवलेलं आहे. ज्यादा स्टुडंट्स आले तरीही आपण 50 स्टुडंट्स वरतीच काम करतोय. आपला कॅम्पसही लिमिटेड आहे. आणि ज्या प्रोफेशनल ज्या 20-in-1 ऍक्टिव्हिटीज आपण दिलेल्या आहेत, त्याच्यासाठी कमी स्टुडंट असणंच आपल्यासाठी ऍक्च्युली बेनिफिशियल आहे. आणि खूप सुंदर पद्धतीने आपण ऍक्च्युली सर काम सुरू करणार आहोत. तुमच्या गाईडलाईन अंडरच आपल्याला करायचं आहे. तर पुन्हा एकदा मी ऍक्च्युली सर्व पॅरेंट्स, सगळे स्टुडंट ज्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन घेतलेलं आहे, आपला सगळा व्हॅल्युएबल टाइम याच्यामध्ये दिलेला आहे. सरांचं सगळ्यात महत्वाचं मी कौतुक करेल की त्यांनी सुद्धा अतिशय वेळ काढून, आणि हे इनिशिएटिव्ह सरांनी स्वतःच ऍक्च्युली घेतलं होतं की सर असं असं करा, तर आपण करूया त्या पद्धतीने. तर आम्ही पण त्या पद्धतीने केलं सगळं. आणि आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला छान रिस्पॉन्सही पॅरेंट्सचा मिळाला. तर पॅरेंट्स आणि स्टुडंट्सला हीच रिक्वेस्ट आहे की आपण सर्वांनी मिळून हा एक अवेअरनेस कॅम्पेन सातत्याने आपण पुढे घेऊन चालूया. आणि स्टेट बोर्ड प्लस बिझनेस फाउंडेशन कोर्स, तर अशा पद्धतीने आपण हे सगळं इंटिग्रेटेड प्रोग्राम देण्याचं काम आपण सुरू करूया. तर पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सर. एकच मिनिट, फोटो घेतोय मी फक्त. जेवढे पार्टिसिपंट्स आहेत आपल्याकडे त्यांचा 1 सेकंदामध्ये.
ओके, डन. आता मी मला 1 to 1 अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये झूममध्ये सुद्धा लेक्चर घेताना आम्ही ब्रेक आउट रूम ज्या आहेत त्या बनवलेल्या असतात. ज्याच्यामुळे काय होतं की एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मला काय शंका आहे ती इतरांना नको कळायला, माझ्याकडे पर्सनल अटेन्शन असलं पाहिजे, तर ते पर्सनल अटेन्शन पण देतो. आणि सरांनी जे गर्दीचं सांगितलं ना, पूर्वी काय असायचं, जिथे खूप गर्दी तिथेच लोक जायचे. परंतु ह्या कोरोनामुळे आता गर्दी जी आहे ती नको आहे. जिथे गर्दी असेल तिथे कोणी जात नाही. त्यामुळे तुमचं इन्स्टिट्यूट असेल किंवा माझं इन्स्टिट्यूट असेल, तिथे आपण हेच पाळलेलं आहे, 30 ते 50च्या वरती संख्या आपल्याला नको आहे. कारण गर्दी पण नको, गर्दीचे दुष्परिणाम आपण बघतोय. आणि त्यासोबतच आपण बघतोय की आता पर्सनल अटेन्शन खूप महत्त्वाचं आहे, प्रत्येकाकडे लक्ष देणं जरुरी आहे. त्याच्यासाठी खूप चांगला तुम्ही निर्णय घेतला की लिमिटेड संख्या आपण ठेवणार आहोत. येस सर. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साईड. काही प्रश्न असतील कोणाला तर नंतर तुम्ही सरांकडे पाठवू शकतात, माझ्याकडे पाठवू शकतात. सगळे नंबर नोट डाऊन केलेले असतीलच. आणि अनेक मोटिवेशनल व्हिडिओज, एज्युकेशनल व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल आहे आपलं पारख क्लासेस या नावाने, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. येस सर. थँक्यू सर. एक मिनिट. हा बोला सर. एक तर माझे फ्रेंड आहे सुनील वाघ सर, याच्यामध्ये ऍक्च्युली पार्टिसिपेट आहे. तर माझी रिक्वेस्ट आहे, तर त्यांचा व्हिडिओ आणि माईक ऑन करून त्यांनी पण एक 2 मिनिटाची प्रतिक्रिया द्यावी अशी माझी रिक्वेस्ट आहे. सुनील वाघ सर. हां, त्यांना मी व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही ऑन करायला सांगितलेलं, इकडून परमिशन दिलेली आहे. येस सर. हॅलो. यस वाघ सर, बोला तुम्ही, आता बोलू शकता तुम्ही. हॅलो.